मित्रांनो, हे पाहू शकता दर्शन झालेलं आहे, पण भव्यताई मंदिरांची की नमस्कार मंडळी, मी द जाधव, माझ्या हे यूट्यूब चॅनलचं नाव, आणि मी अविनाश जाधव आज आपल्याला घेऊन जाणार आहे तुळजापूरला. पण तुळजापूरला जाण्या अगोदर आम्ही जाणार आहोत सोलापूरला. म्हणजे सोलापूर पासून जे आहे तुळजापूर हे फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मग आज हा शॉर्ट व्लॉग बनवण्याचा माझा उद्देश म्हणजे तुळजामातेचं दर्शन, आणि सोबतच तुम्हालाही दर्शन घडावं, म्हणूनच हा ब्लॉग माझा बनवण्याचा मुख्य उद्देश आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या प्रवासात. जय तुळजाभवानी. तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही निघालो तुळजामातेच्या दर्शनासाठी. माझ्यामुळे थोडा उशीर झाला. आंघोळीला मला जरा उशीर लागतो म्हणून सगळं ऑलरेडी वैतागले. तर निघूया मग आता दर्शनाला. इकडे आज आम्ही थांबलो होतो हॉटेलला. मागे बघू शकतो तुम्ही हॉटेल, आणि हॉटेलच्या बरोबर पटांगणात समोर त्यांनी रूम्स दिलेले आहेत. मी तुम्हाला रूम्स पाहिजे तर एकदा शो करतो. मग मित्रांनो, हा तुम्ही पाहू शकता रूम. आम्ही रात्री आलतो इकडे. आम्ही एक दिवस स्टे केला, विश्रांती घेतली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आम्ही फ्रेश वगैरे होऊन दर्शनासाठी निघालो. तुम्ही कधी आलात तर घाई करू नका, एक दिवस या सोलापूरमध्ये, विश्रांती घ्या, त्यानंतर सकाळी मस्त फ्रेश होऊन तुम्ही आईच्या दर्शनाला जाऊ शकता. आणि आम्ही सुद्धा आता तेच केलेलं आहे. तर मग मंडळी, मस्तपैकी विश्रांती झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला. इकडनं 45 किलोमीटर अंतरावरती आहे तुळजापूर म्हणजे मातेचं देऊळ. तर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला. हे पाहू शकतो हॉटेल अँबॅसिडर. दाखवतो मी तुम्हाला तसं. आता लगेज वगैरे टाकायचं. ही आमची गाडी ओपन आहे. पहिला मला चालवायचे, मीच चालवतो होता कालपासून, मी चालवतो. तर मग मंडळी, राहण्याची उत्तम अशी सोय असलेले आणि आईस स्पेस रूम असलेले हॉटेल अँबॅसिडर, समृद्धी गार्डन रेस्टॉरंट, आणि सोबतच तिथं ब्रेकफास्टचा वेन्यू सुद्धा दिलेला आहे. हे प्रॉपर सिटीमध्ये आहे. कधी तुम्ही आलात तर गुगल मॅपवर टाकून सुद्धा येऊ शकता. आलात तर इकडे राहू शकता. आईस स्पेस रूम आहे. छत्रपती शिवाजी महाराज की बुलावा आया है, माता ने बुलाया है, चलो बुलावा आया है, माता ने. तर मग मंडळी, हे पाहू शकता आम्ही, हा आहे पार्किंग प्लॉट. म्हणजे आम्ही पोहोचलेलो आहोत. आपण इकडे आपल्या कार्स ज्या आहेत त्या पार्क करू शकतो. आणि आता आम्ही सुद्धा आमची कार पार्क केलेली आहे, आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी. जय तुळजाभवानी. भारी तुझी तारी भक्तांना माते, उभी राही तू सदा पाठीशी अभय सर्वदा रे. शेवटची ही वाट चालण्या, हे संकट भारी तुझी तारी भक्तांना माते, उभी राही तू सदा पाठीशी अभय सर्वदा रे. शेवटची ही वाट चालण्या, शेवटची ही वाट चालण्या. अंबाबाईला पाहण्या झाले मी तुरा तुरा
तर मग मित्रांनो, हे आपण पाहू शकता, हा मंदिराचा जो आहे भव्य असा मुख्य प्रवेशद्वार आहे हा. आणि हे जर वरती पाहिलं तुम्ही तर राजमाता जिजाऊ महाद्वार, तर राजमाता जिजाऊ यांच्या नावाने सुप्रसिद्ध असा हा मंदिराचा भव्य असा प्रवेशद्वार आहे. आणि सभोवताली पाहिलं तर तुम्ही हे बघा, पाहू शकता. तर मग मित्रांनो, हे पाहू शकता, दर्शन झालेलं आहे. पण भव्य काही मंदिरात जसे की आपल्याला माहिती असेल की छायाचित्र घेण्यात मुळात परवानगी नसते, त्यामुळे मी काही व्हिडिओ किंवा छायाचित्र घेऊ शकलो नाही. पण हे माझ्या मागे आपण पाहू शकता भव्य असं मंदिर आहे आणि येथेही देवीची मंदिरं आहेत. तर एक चला मी ना तुम्हाला लक्ष्मी नरसिंह देवीचं दर्शन घडवतो यासोबत. हा जो आहे मित्रांनो मंदिराच्या आतील भागातील परिसर आहे. भव्य असा परिसर आहे हा. आणखी मी तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकता आपण, सुंदर असं मंदिर. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला तुळजापूर देऊळ? भव्य असा प्रवेशद्वार आणि भव्य असं मंदिर, सुंदर असा परिसर. मुळातच देवाच्या सानिध्यात गेल्यावर आपला परिसर आपोआपच सुंदर होतो आणि मनही एक उत्साहाने भरलेलं असतं, शुद्ध होतं आणि खूप बरं वाटतं. तर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा, दर्शन घ्या, व्हिडिओ बघा जाण्या अगोदर, म्हणजे तुम्हालाही काही आयडियाज भेटतील. प्लस नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय तुळजाभवानी. नाकामध्ये गए अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गए, चौकामध्ये. आरोळी उपेची गुरावानी गए अंबा, आधी पळत वाऱ्यावानी गए, वाऱ्यावानी आधी पळत वाऱ्यावानी गए, वाऱ्यावानी. नतमोत्याची नाकामध्ये गए अंबा, छत्रपती शिवाजी महाराज.